उपस्थित राहायचं मग काला नाही सुधर. अरे आता तरी सुधर. सॉरी यानंतर माझ्या हातून अशी चूक कधी होणार तुला होता का म्हणे कडे बघ तू माझा वारसदार आहे. वारसदार आहे मी जे जे इथे करून ठेवणार आहे ते पुढे चालवण्याची जबाबदारी तुझी आहे. तर काही दिवसात मी खऱ्या अर्थानं या देशाचा भाग्यविधाता होणार आहे आणि माझ्या नंतर भाग्यविधाता होशील तू मात्र वेगळ्याच करणार मागे लागलाय. सुधर अजूनही वेळ गेली नाही आहे. सुधर. काय करू बाबा काय करू मी सुधारू काय करू बाबा मी स्वतःला सुधारू बाबा. खरं तर मला देशाची गद्दारी करून आणि या लोकांचे श्राप घेऊन मला शासक बनायचं नाही आहे. काय म्हणायचं. हा मला सगळं काही माहित झालंय बाबा. हा बाबा कारण तुम्ही फक्त सत्तेच्या लालचेपोटी आणि पैशाच्या स्वार्थापायी तुम्ही या देशाची सुरक्षा व्यवस्था सारी काय धोक्यात टाकलाय बाबा. हा बाबा बाबा खरं तर तुम्ही या देशाचे सेवक आहात. देशाचे गद्दार नाहीत किंवा देशद्रोही नाहीत. पण बाबा बाबा तसं असताना सुद्धा तुम्ही आपल्या शत्रूशी हात मिळवणा करून या देशाची व्यवस्था तुम्ही धोक्यामध्ये टाकलात. आपल्या मायभूमीचा तुम्ही सौदा करायला निघा. शेखर तू कोणासमोर आणि काय बोलतोस याचं भान आहे का तुला. होय बाबा. हा बाबा मी खरं तेच बोलतो आणि ते भानावर बोलतो. आणि बाबा तुम्ही इतकेच नाही तर त्याच पैशाच्या आणि सत्तेच्या मोहामुळे तुम्ही या देशाचं रक्षण करणाऱ्या या धर्माचं रक्षण करणाऱ्या त्या धर्मवीरच्या प्राणाचा सुद्धा सौदा केला. खूप मोठं पाप केलं बाबा तुम्ही. हा बाबा तुम्ही खूप मोठे पाप केलं. पाप आणि पुण्याच्या गोष्टी मी मानत नाही. अरे मुलगा माझा आहेस आणि एवढा पुळकाला तुला त्या धर्मवीर बद्दल आठव. तू त्या धर्मवीरच्या बायकोवर बळजबरी केली होती ना तेव्हा त्याला तुला भीक मारला जेलमध्ये टाकला. कोणी नाही सोडवलं तुला. कोणी तुझ्या मदतीला आलं नाही. पण हा तुझा बाप सत्यप्रकाश जगताप आला तुझ्या मदतीला. तुला जेलमधून मी तुझा जामीन घेतला म्हणून तू सुटला. आठव आपला भूतकाळ या त्या दमडीच्या धर्मवीरचे गोडवे घालतोय. आठवतोय मला माझा भूतकाळ. हा बाबा मी माझा भूतकाळ तुला विसरलो नाही. पण बाबा मी हे सर्व काय केलं ना हे फक्त तुमच्या सत्तेच्या आणि तुमच्या बाबातून कमवलेल्या पैशाच्या मोहामुळे. हा ती माझ्या डोक्यामध्ये नशा चढली होती. ती धुंदी माझ्या डोक्यामध्ये चढली होती. आज माझ्यामध्ये सुधारणा झाली आणि ती सारी नशा ती सारी धुंदी माझ्या डोक्यातून बाहेर निघाली. या जगाला ओळखत नाही ओळखत तुला जगाला. या जगामध्ये मानानं आणि सन्मानानं जगायचं असेल ना तर माझ्याजवळ पैसा पाहिजे. पैसा इथे जे काही आहे ना ते सगळं आहे ते पैसा पैसा पैसा. आणि इथे पावर इथे जगायचं असेल तर कायदा सुव्यवस्था ही आपल्या खिशात असली पाहिजे.